या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूरकर हो, नमस्कार. दमाणीनगरचा ब्रिज कधी होणार अशी वारंवार विचारणा यस न्यूज मराठीकडे होत असते. त्यामुळंच दर 15 दिवसांनी या भागातील व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी करत असतो. दमाणीनगर येथील ब्रिज पाडून जवळपास 5 महिन्यांचा कालावधी आत्ता येत्या 12 मेला होणार आहे आणि तत्पूर्वी या कामाची प्रगती थोडीशी समाधानकारक आहे. तरीही या कामाची गती वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच दिवसापासून या पिलरच्या डिझाईनला जे नॅशनल हायवेनं प्रस्ताव पाठवला होता डिझाईनचा, तो रेल्वे बोर्डाकडून मंजूर होत नव्हता. त्यामुळेच या कामाला थोडासा विलंब लागला आणि त्यामुळे गेल्या 5 महिन्यातील प्रगती फारशी म्हणावा अशी समाधानकारक नव्हती. मात्र गेल्या महिनाभरापासून या कामाचा वेग आपण पाहतोय की ते काम चांगलं दिसतंय. अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणीनगर या ठिकाणी जो हा ब्रिज होणार आहे त्याचं पिलर, जे महत्त्वाचं मुख्य रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जे पिलर दुतर्फा उभा करायचं काम सुरू आहे, ते सध्या गतीनं सुरू झालं आहे गेल्या महिनाभरापासून. आपण दमाणीनगरच्या बाजूचं हे स्ट्रक्चर पाहू शकतो. हे अत्यंत हेवी स्ट्रक्चर आहे. त्याचं फाउंडेशन तसेच हे 4ही पिलर उभा करण्याचं काम खूप किचकट आणि खूप टेक्निकली असतं. त्यामुळे ते काम आता सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. दमाणीनगरला ज्या पद्धतीनं हे सुरू आहे त्याच पद्धतीनं पलीकडल्या बाजूला देखील हे काम आपल्याला सुरू दिसतंय. वास्तविक पाहता 2 लाईनचे हे एकूण 8 पिलर आहेत. दमाणीनगरच्या बाजूला फक्त 4च पिलर उभा केलेत. अजून पुढचे 2 पिलर उभा केलेले नाहीत. आणि अण्णाभाऊ साठे चौकाकडे आपल्याला पाहता येईल की आटीच्या आटी हे पिलर उभा केलेले आहेत. मात्र तिथं जे काँक्रिटीकरण भरायचं काम आहे ते अद्याप प्रलंबित आहे. हे काम तातडीनं होणं गरजेचं आहे. कारण सोलापूरकर जे रेल्वे ट्रॅकच्या अलीकड आणि पलीकड दररोज ये का जा करतात, त्यांचे हाल प्रचंड सुरू आहेत. आणि हा जो ब्रिज होता, जो ब्रिटिशांनी बांधला होता, तो सोलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्याचं खूप मोठं काम करत होता. त्यामुळे इथली रहदारीची वाहतूक ही अत्यंत सोयीस्कर होते. मात्र आता अवघा अर्धा किलोमीटरचा ब्रिज ये जा करण्यासाठी सोलापूरच्या शहरवासियांना जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा वळसा घालून जावा लागत आहे. आणि जे पर्यायी रस्ते आहेत ते देखील अत्यंत निकृष्ट, खड्डेयुक्त, अतिक्रमणमुक्त आणि वारंवार ट्रॅफिक जाम होणारे आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला पावसाची चातक पक्षाला उत्सुकता असते, त्याचप्रमाणे हे ब्रिज कधी होतील अशी अत्यंत आतुरतेने वाट सोलापूरचे नागरिक पाहत आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे विभागानं या बाबीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि ह्या कामाला आणखी गती देण्याची गरज आहे. एवढंच आजच्या यस न्यूज मराठीच्या माध्यमातून NHI आणि रेल्वे यांना सांगणं. शंभर टक्के ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.